बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण चाललो आहोत गावी कोकणामध्ये. तर मे महिन्याची सुट्टी आहे, थोडं 10 दिवस सुट्टी टाकली आहे आणि जरा बोललो कोकण फिरून येऊया आपण. तर आज आपण चाललो आहोत ट्रेननी. ट्रेनचा प्रवास बघूया. आज 3 वाजताची ट्रेन आहे. जर सोडायला आलेलं आहे गुंडाबाई, गुंडा आलेला आहे सोडायला आपल्याला. सो आता आपण इथून जायचं आहे. माझ्याकडे जास्त काय लगेच नाही आहे, बॅग आहे माझ्या पाठीवरची. सो आता आपण चाललो आहे मेट्रो स्टेशनला. तिथून आपण मेट्रोने जाणार यशवंतपूर स्टेशन रेल्वे स्टेशनला. सो तिथून पुढचा प्रवास बघतच राहा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजेल प्रवास कसा होणार आहे. सो प्रवासाला सुरुवात झाली आहे. ए भाई, बाय बाय, भेटू लवकर 10 दिवसांत. कुठे तिकीट काढू? तिकीट कुठे काढू? कुठे? तिकडे इकडच्या साईडला येईल, त्या साईडला येईल. हां, यशवंतपूर तिकडे येईल की इकडे येईल? मला पण माहित नाही. तिकडे आतमध्ये सिल्क इन्स्टिट्यूट, हा बाजूला सिल्क इन्स्टिट्यूट. नाव काय बोललास तू? नागचंद्रा. नागचंद्रा. ओके. नागचंद्राच्या बाजूच चढायचं, त्याच बाजूला नसतं नागचंद्रा. हां, ठीक आहे. आणि यशवंतपूर, तिथे यशवंतपूर येईल ना? ओके, ठीक आहे. आता तिकीट कशी आहे? 85 रुपयेपर्यंत. ठीक आहे, ओके ना बाबा. चल, थँक्यू, भेटू लवकर. सांभाळून जा. थँक्यू. स्टेशनवर गेले की फोन कर मला. ओके. तो 6व्या प्लॅटफॉर्मवर येतो. 6व्या तिकडे यशवंतपूरला. तो गाईस जस्ट बनसक्री स्टेशनला आलेलं आहे. तर इथून तिकीट काढून आपण जाऊया बनसक्री. तिकीट काउंटरवर जाऊया आणि तिकीट काढून आपण, तिकीट काउंटर आहे, तिकीट भेटलेलं आहे आपल्याला. तर गाईस, स्टेशनला आलेलं आहे फायनली. एकटाच आहे मी, गुंडा सोडून गेला मला. सो चलो आता ट्रेनची वाट बघूया आणि जाऊया आताच आपण इथून यशवंतपूरला. फायनली आता यशवंतपूर स्टेशनवरून उतरले, मेट्रो स्टेशनवरून. सो आता रेल्वे स्टेशनला जायचं आहे आपल्याला, ट्रेन पकडायची आहे. सो आता सुधीरदा वगैरे गावावरून येत आहेत. सो त्यांना कॉल करतो आणि बघतो कुठे आहेत. तर मंडळी, फायनली यशवंतपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलेला आहोत. हे बघू शकता समोर यशवंतपूर रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्मला ट्रेन येणार आहे आणि सुधीरदा वगैरे येतातच आहे गावावरून. सो त्यांना पण भेटूया, जमलं तर बघूया भेटतात. चलो, बरं, प्लॅटफॉर्म इकडेच आहे, बघू शकता. मी आहे एकटाच, आज आहे एकटाच आहे. बाकीचे सर्व जाऊन पण आले गावावरून, तरी मी अजून काही गेलो नव्हतो. सो आज आपण मी पण चाललो आहोत. बघूया, जरा एन्जॉयमेंट करूया थोडी का. दिवस तरी प्लॅनिंग केलं आहे डेली ब्लॉग करायचा. बघू आता किती दिवस जातील त्यामध्ये.
एक्साइटमेंट आहे खूपच जास्तीत जास्त. कधी गावी जातो. ॲक्च्युली मी 26 एप्रिलला चाललो होतो, बट आज तारीख आहे 9 मे. आता जाऊया. 1 2 3 6 एक्झिट प्लॅटफॉर्म 1 and 3 उधर. फायनली आता आपण आलो यशवंतपूर स्टेशनला. पाठी बघू शकता इथे ट्रेन लागणार आहे 5 नंबर प्लॅटफॉर्मला. सो आता आपण वाट बघूया थोडाफार. 3चा टायमिंग आहे ट्रेनचा. सो आता 2:30 वाजले आहेत. 3 वाजेपर्यंत येईलच ट्रेन. सुधीर आणि येतच आहे त्या ट्रेनमधून. ते बोलले की 10-15 मिनटं लागतील इथे प्लॅटफॉर्मला यायला. तिथून 3चा टायमिंग म्हणजे सुटण्याचा टायमिंग आहे. सो आपल्याला तिकीट काही कन्फर्म झाले नाही. RC भेटले तरी पण सिटिंगची भेटले. 19 एप्रिलला 19 एप्रिलला काढली होती तिकीट. कन्फर्म झाली नव्हती. बघूया आता आपल्याला बसायला तरी भेटलं ना, बस झालं एवढा होता. ते ट्रेन पोहोचणार आहे टायमिंग तिकडे मडगावला. गोव्याला जाणार. गोव्यावरून चेंज करायची. चेंज करून रत्नागिरीला जायला लागतं. रत्नागिरीची ट्रेन पकडायला लागेल. मडगावला जास्त सकाळी 3-3:30चा टायमिंग दिलेला आहे, पण ट्रेन थोडीफार लेट होईल. 4 वाजेपर्यंत तरी पोहोचेल. बघूया आपण किती वेळ लागतो तरी. आता समीरदा वगैरे येतील त्याच्यातून बघू. आता आपल्याकडे काही नाही जास्त. एक बॅग आहे. मी एकट्याच आहे. फर्स्ट टाईम थोडा लॉंग रूटिंगचा प्रवास एकटा करतो. जाऊया तर मंडळी. आपण केलेला आहे खूप ठिकाणीवर. पुढे बघूया पुढे भेटतात काय. आपण एक कॉल करून बघूया, चेक करूया. तो गाईज सुधीरदा आणि S4 मध्ये आहे. आता आपण आहोत S6च्या इथे. इथून पुढे जाऊया. समीरदा फायनली. काय भाई तुम्ही आलात. मी चाललो. मला फंटर कुठे आहे. हा कुठे आहे. चाललो. कुठे आहे कुठं. सुधीर एकटाच आहे. सो गाईज पाठी बघू शकता गावावरून फिरून आले आणि मी आता चाललो आहे. आता मला नाच केला. नाच कुठे आहे. सुधीरदा कुठे आहे. मी S4 ला आहे. गेला तो वरती. फायनली आलेला आहे सुधीरदा पण. चलो बाय बाय. यांना बाय बाय करूया. सो गाईज S4 मध्ये आपण जागा चेक करूया. चल S6. सो फायनली आपण आता ट्रेनमध्ये जाऊया. फायनली बसायला भेटला आहे. नंबर विंडो सीटच भेटले. आता बघूया. आता ट्रेनचा टायमिंग आहे 3 वाजता. सो 2:45 वाजले आहे. 3 वाजता सोडण्याचं टायमिंग आहे. बघूया किती वाजता सोडतात. चला तर आता आपण गावाचा प्रवास चालू झालेला आहे ट्रेनचा. 3:30 वाजले आहे. 3:36 झाले आणि फायनली ट्रेन निघाली आहे. चलो गाईस फायनली. सुरुवात झाली. तर कालपासूनच खूप इकडे पाऊस पडतोय कर्नाटकमध्ये. 2-4 दिवस झाले खूपच पाऊस आहे. सो संध्याकाळ झाली की पावसाला सुरुवात होते या इकडे. आज पण थोडा पाऊस पडायला लागला. आता बहुतेक ते येणारच आहे. पावसाचं वातावरण थोडंफार आहे.
वाटतंय. बघूया आता. गावी तर अजिबात पाऊसच नाही. या ठिकाणी कर्नाटकमध्ये खूपच पडतोय. पाण्याची खूप टंचाई झाली इकडे या ठिकाणी बँगलोरमध्ये. लेट्स गो. वाव, नाईस व्ह्यू. मडगावला. तिथून जरा आपण चेक करूया ट्रेनसाठी चाललो आहे. तिकीट काढायला चाललो आहे नेत्रावती एक्सप्रेस. लेट्स गो. अनाउन्समेंट झालेली आहे ट्रेनची, नेत्रावती एक्सप्रेस. तो तिकीट काढून आलो आहे मी आता. तिकीट काढलेलं आहे आणि तो आता आपण जायचं नेत्रावती एक्सप्रेसने रत्नागिरीला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर येणार होतं. इथे पाठीत प्लॅटफॉर्म आहे. सो आता बघूया तेवढ्यापर्यंत येते. टायमिंग तर झाला आहे 4:50 आहे. तर 4:50 होऊन गेलेच आहे. तरी बघूया गेलं पुढे परत 5 तासाचा प्रवास. कंटिन्यू हालत बेकार झालेली. काहीतरी खायला घेऊया आपण असं आता. थोडं ट्रेन आलेली आहे. May I have your attention please? पुढे जाऊया जनरलमध्ये. सो लेट्स गो. फायनली ट्रेन सुटलेलं आहे 5:09ला. सकाळचे 5:09 झाले. किती वाजेपर्यंत पोचते बघूया आपण आता. मडगाववरून सुटलं आहे. टायमिंग होतं 4:30चा. सो ट्रेन आलेलं आहे 5 वाजता. मग तिकडे पोचणार होती 9:30ला. वाजतील 10:30 11 वाजतीलच पोचायला आय थिंक. चलो. हो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:30 आणि ट्रेन आलेले आहे आपल्याला नेत्रावती. ट्रेन भेटली आहे मडगाववरून. सो 10:30-11 वाजेपर्यंत ही ट्रेन पोहोचेलच. 5:10ला भेटली म्हणजे 5 वाजता आली तिथे. 5:10ला सोडली. सो आता ही ट्रेन चाललेली आहे. वाजले 7:30 आणि आता आलो आपण सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला. सो अजून मतलब तरी 2 तास जातीलच ट्रॅव्हलिंगमध्ये. किती वेळ लागते. आणि ते सिंधुदुर्ग स्टेशनला थांबलेले आहे क्रॉसिंगसाठी. तर मंडळी 8:15 वाजले आणि आपण आता पोचलो आहोत राजापूर रोड. सो राजापूरला पोचलो आहोत. इथून नेक्स्ट स्टेशन येणार आहे आपलं रत्नागिरी. अवस्था बघा काय झाली झोपेतून. पूर्ण कंटिन्यू काल किती 1 वाजल्यापासून प्रवास चालूच आहे कालच्या दिवसापासून. सो हालत खूप बेकार झाल्या. ही बघा केस बघा. ओ बाई यार, पुरा वाट लागते रे. ट्रेनचा प्रवास म्हटला की हीच कंडिशन होती. तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही पण प्रवास केलाच असेल. आता बघूया क्रॉसिंगला ट्रेन थांबलेली आहे. क्रॉसिंगला थांबले आहे. आता किती वेळ लागतो क्रॉसिंगला बघू. सिग्नल आला आहे समोर. बघा सिग्नल लागलेला आहे. ट्रेन थांबलेली आहे.
रत्नागिरी पोहोचलो आहोत. मस्त वाटते आता गावी येऊन. आपल्याकडे 10 दिवस आहे. 10 दिवस एन्जॉयमेंट करायचं, फिर वापस कर्नाटक बँगलोर जायचं. चलो 10 दिवसात किती मजा करता येईल बघूया. मस्त वाटतं रे. तर कोकणात आलं ना यार वाव, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. Hashtag Kokan in the chat. Ew. खूप मस्त वाटते इकडे कोकणामध्ये. हे बाकी बघू शकता रत्नागिरी रेल्वे स्टेशन. तुम्ही पण कमेंट्स करू सांगा तुम्ही कुठे राहता, कुठल्या स्टेशनवर. सो आम्ही आता राजापूर, वैभववाडी, सावंतवाडी वगैरे सर्व करत आलो. सो आता आपण जायचं आहे घरी. सो ते बाहेर जाऊया, बस भेटते का बघू. सो डायरेक्ट आपल्या घरला जायचं. बाई एकट्याच असल्यामुळे काय एन्जॉयमेंट वगैरे काय करता आलं नाही. बोरिंग झालं, जेवढं काय खायला पण भेटेल. आपण जाणार डायरेक्ट. असं वाटतं की काहीतरी बांधकाम चालू आहे स्टेशनचं, काहीतरी पार्किंग वगैरे चालू आहे. गाडी तिका वाट बघूया. आपण त्याला खंड्यात जायचं आहे. बघूया भेटते का गाडी खंड्यात जाण्यासाठी. खंड्यात जायला इथून आपण जाऊया खंडाळामध्ये. अजून काय आपली बस आली नाही. सो एक्झॅक्ट वाजले 10, 9:30 वाजल्यापासून इथे वाट बघतोय मी. सो अजूनपर्यंत काय गाडी येत. पाठी ऊन बघू शकता, एवढं पाठी ऊन आहे. पुन्हा तो नुसतं आमटा निघालाय बाई, पण अजूनपर्यंत काही गाडी भेटत नाही. फायनली गाडी भेटली आहे खंड्यात जायला. आता एक्झॅक्ट 10:15 वाजले. 9:30 वाजल्यापासून इथेच उभा आहे. पाऊण तास झाला तरी इथेच भेटलं आहे. आता बघू जाऊया आता आपण डायरेक्ट खंड्यात भेटू. वाजलेत 12:30 आणि आता पोचलो आहे घरी. घरी जातो, इथेच घराची इथेच आहे बाहेर. सो हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.